नमस्कार, मी भक्ती पेटकर. नमस्कार, मी श्वेता चावरे. हे आमचं मॉर्निंग बुलेटिन सलाम महाराष्ट्र. आज सलाम महाराष्ट्रामध्ये आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला जे एखादी बातमी असो किंवा एखादं छान दृश्य किंवा एखादी हटके गोष्ट आपल्या कॅमेरामध्ये कैद करतात, म्हणजेच फोटो जर्नलिस्ट संजय हडकर यांना. आणि त्यांच्याबरोबर आहे आमची रिपोर्टर शची मराठे. आणि त्यासोबत पुण्यात जाणार आहोत आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या पासिंग आउट परेडमध्ये. तिथे आमची रिपोर्टर प्राची कुलकर्णी असणार आहे. शची, संजय फोटो जर्नलिस्ट या क्षेत्राकडे कसा वळला ते आपल्याला त्याच्याकडनं जाणून घ्यायचं. पण सुरुवातीला त्याचा असा कुठला फोटो आहे की त्या फोटोमुळे त्याची ओळख तयार झाली आहे, इथून आपण सुरुवात करूया. श्वेता, माझ्याबरोबर आता संजय हडकर आहे, जे टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रिन्सिपल फोटोग्राफर आहेत आणि त्यांनी आतापर्यंत खूप फोटो काढलेत. अनेक फोटोंमुळे त्यांना सन्मान देखील मिळालेला आहे. संजय, मला सांग, असं कुठला फोटो होता तुझा की ज्याच्यामुळे एकदम तुझं बोलाबाला झालं, नाव झालं? बेसिकली इमेज कॉलममध्ये टाइमच्या मॅगझिनमध्ये एक टग ऑफ वॉर सगळं रास्ता रोकोचं पिक्चर होतं आणि ते खूप हिट झालं. ते AP वर वायरवर पिक्चर होतं जेव्हा मी फ्रीलान्सर होतो तेव्हा, आणि ते पिक्चर खूप हिट झालं आणि लाईफ मॅगझिनने ते डबल स्पेड 2-4 दिवसांनी वापरलेलं, त्यामुळे एकदम फेमस केलं होतं. ओके. आणि मग मला सांग की पत्रकार असतात, तुम्ही फोटोग्राफर पण असता, तर पत्रकारांना इतकीच रिस्क फोटोग्राफर्सना पण असते का? एक्झॅक्टली तुमचं काम काय असतं? बेसिकली फोटोग्राफरला जास्त रिस्क असते, कारण त्याला स्पॉटवर जाऊन ते शूट करणं इम्पॉर्टंट असतं. आणि काही सिच्युएशन असे असतात की जिथे काही होऊ शकतं. साधारण आता लेटेस्ट हे 26/5 सारखं झालं आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही अशा गोष्टी आहेत जिथे फोटोग्राफरला फोटो काढणं लाईटचा प्रॉब्लेम असतो आणि विदाऊट फ्लॅश शूट करावं लागतं. अशा ॲक्शन पिक्चर शूट करताना त्याला खूप त्रास असतो. आणि असा एखादा जीवावर उदार होऊन काढलेला फोटो आहे का की खूप रिस्क घेतली आहे तो फोटो काढताना? आम्ही तो ॲक्च्युली मोहरमच्या दिवशी एक कॅमेरा आला होता इकडे आणि त्याला शूट केलं होतं मी. तर बेसिकली एरिया वॉज व्हेरी डेंजरस आणि त्याला शूट करणं इम्पॉर्टंट होतं, कारण कॅमेरा इज रिस्ट्रिक्टेड इन बॉम्बे, आणि तो मी शूट केला होता. पण मी जर जर्नलिस्ट नसताना असं दाखवलं आणि मग त्यानंतर मध्ये मिसळून वगैरे शूट केलं होतं. भक्ती, नक्कीच रिस्क घेऊन काढलेले अनेक फोटो संजयनी काढलेत आणि तरी देखील त्याला भीती वाटलेली नाहीये, तेव्हा त्यांनी काम आपलं चोख केलंय. खरेशाची संजयकडनं जाणून घ्यायचंय की त्यांचा आवडता स्पॉट कोणता आहे फोटोग्राफीसाठी. तुझ्याकडे आम्ही पुन्हा येतोय, पण आता आपण पुण्यात जाऊयात. AFMC म्हणजेच आर्म फोर्स मेडिकल कॉलेजची तिथे पासिंग आउट परेड पुण्यामध्ये सध्या सुरू आहे. आणि या परेडचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदा एक महिला कॅडेट या परेडचं नेतृत्व करते. हरलीन चोप्रा असं या कॅडेटचं नाव आहे आणि 103 कॅडेट्सनी या परेडमध्ये भाग घेतलेला आहे. भारत के बेहतरीन महाविद्यालयों में से सशस्त्र सेना चिकित्सा महाविद्यालय ने सदा प्रगति एवं उन्नति का मार्ग चुना है, चाहे वो आधार संरचना का क्षेत्र हो अथवा शिक्षा का या फिर अनुसंधान का. The Golden Jubilee Block with modern facilities for academics and research was established in the year 1998 when the college celebrated. आणि आमची रिपोर्टर प्राची कुलकर्णी या परेडच्या ठिकाणी आहे, आपण तिच्याशी बोलूयात. प्राची, सगळ्यात आधी आपण सलाम महाराष्ट्राच्या दर्शकांना या परेडविषयी सांगूयात, याचं काय वैशिष्ट्य असतं ते. The area in and around the Dean's office and the atrium of the Golden Jubilee Block have been activated with आपण बघतोय की बरेच कॅन्डिडेट्स जे आहेत ते या परेडमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि या पासिंग आउट परेडचं वैशिष्ट्य म्हणजे आहे की या परेडचं नेतृत्व जे आहे ते पहिल्यांदाच महिला करतात आणि त्या महिला कॅडेटचं नाव आहे हरलीन चोप्रा. आणि लेफ्टनंट जनरल योगेंद्र सिंग हे या वेळी चीफ गेस्ट म्हणून तिथे आहेत. आणि पुण्यामध्ये ही पासिंग आउट परेड सध्या सुरू आहे. महीने और साल बीत जाते हैं, लोग भले ही गुजरे कदमों के निशान रह जाते हैं. मिट जाए हंसियां लेकिन वो ज्वाला नहीं मिटती, शोले बन की यादें दिलों में बच जाते हैं. सशस्त्र सेना चिकित्सा महाविद्यालय ऐसी ही एक ज्वाला है जिसने अनगिनत लोगों के जीवन में आणि एकूणच या आर्म फोर्स मेडिकल कॉलेजची जी पासिंग आउट परेड आपण पुण्यामध्ये सुरू असलेली बघतोय, त्याच विषयी आपण प्राची कुलकर्णी आमची रिपोर्टर आहे तिच्याशी बोलूया. प्राची, काय या परेडचं वैशिष्ट्य तू सांगशील? पहिल्यांदाच एक महिला कॅडेट या परेडचं नेतृत्व करतेय. बरोबर आहे. ऍक्च्युली आर्म फोर्स मेडिकल कॉलेजची जी परेड असते त्याचं इतक्या वर्षांचं असं
परंपरा होती त्यांची की ऑफिसर्स ते परेडचं नेतृत्व करायचे. गेल्या वर्षापासूनच कॅडेट्स त्याचं नेतृत्व करायला लागले आणि हरलीन चोप्रा ही पहिली अशी कॅडेट आहे जिने मुलगी जी कॅडेट आहे ती या पासिंग आउट परेडचं नेतृत्व करते आहे. यापूर्वी वहिदा प्रिझम नावाच्या ऑफिसर होत्या, त्या ऑफिसरनी त्या परेडचं नेतृत्व केलं होतं. पण आता हरलीन चोप्रा ही पहिली अशी कॅडेट होती आहे जी परेडचं एकंदरीत नेतृत्व करते. आपण आता पाहू शकतो की पासिंग आउट परेड सुरू आहे आणि आता एक एक कॅडेटला इथले जे प्रमुख पाहुणे आहेत योगेंद्र सिंग ते सॅल्यूट करून ते कॅडेट तिथनं पास होत आहेत. अशा प्रकारे ही पासिंग आउट परेड आता पार पडतीये. प्राची, साधारण किती वर्षांची परंपरा आहे या कॅडेटच्या परेडचा? आर्मफोर्स मेडिकल कॉलेज आहे ते आता 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत या कॉलेजला. पण ही जी पासिंग आउट परेड होती ही 82 पासून सुरू झालेली आहे. 82च्या बॅच पासून ही सुरू झालेली आणि ही आताची जी बॅच आहे ती Q2 बॅच आहे त्यांची आणि त्या Q2 बॅचची ही पासिंग आउट परेड आहे. म्हणजे साधारण 28वी ही बॅच आहे आणि 28व्या बॅचची ही आजची पासिंग आउट परेड इथे घडतीये. श्वेता, आज सकाळी कधी ही परेड सुरू झाली त्याबद्दल आम्हाला सांगशील? आज सकाळी बरोबर 7:15 वाजता ही परेड इथे सुरू झाली. सुरुवातीला ही जी कॅडेट आहे हरलीन चोप्रा ते आली, तिने सगळ्यांना कमांड देणं सुरू केलं. त्याच्यानंतर सगळ्या गेस्टना सॅल्यूट झाला, गेस्टचा वेलकम झाला. त्याच्यानंतर प्रत्येक जे कॅडेट्स होते त्या सगळ्या कॅडेट्सना त्यांचे कमिशन देण्यात आले आणि स्वतः जे चीफ गेस्ट आहेत योगेंद्र सिंग त्यांनी ते बॅजेस काढून त्यांचे बॅजेस त्या कॅडेट्सना सगळ्या देऊन त्या पूर्ण ऑफिसर्सना त्यांना म्हणजे त्या कॅडेट्सना ऑफिसर्सची पदवे प्रदान केली त्यांची. आणि त्यानंतर आता त्यांची पासिंग आउट जी लास्ट स्टेप असते ती क्रॉस करण्याची ती जी त्यांची परंपरा आहे ती आता सुरू आहे. श्वेता, खरे प्राची, एक वेगळी शान असते या पासिंग आउट परेडची. कशा पद्धतीने याची सगळी तयारी केली जाते, कशा पद्धतीने तिथे सगळे कॅडेट्स तयारी करतात या पासिंग आउट परेडसाठी? ही पासिंग आउट परेड जी असते म्हणजे आर्मफोर्स मेडिकल कॉलेजची जी मुलं असतात ती एकंदरीत सगळ्या मिलिटरीच्या लोकांना वाचवण्याचं जे कार्य महत्वाचं मोलाचं कार्य आहे ते हे डॉक्टर्स पुढे डॉक्टर्स होऊन त्यांच्या आर्मीमध्ये कमिशन होऊन हे करत असतात. आणि त्या दृष्टिकोनातून ही जी पासिंग आउट परेड असते ही खूप महत्वाचा टप्पा असतो त्यांच्या आयुष्यातला की त्यांनी जी 4 वर्ष इथे काढली होती. आता जी बॅच पास आउट होती ही 2004ची बॅच आहे आणि जी 4 वर्ष त्यांनी इथे काढलेली असतात त्याचं एक अंतिम रूप त्यांना इथे मिळतं, फळ त्यांना इथे मिळालेलं असतं आणि इथून पुढे जाऊन आता देशाची सेवा करण्यासाठी ते तयार होणार असतात. तर त्यामुळे ही पासिंग आउट परेड त्यांच्या आयुष्यातली खूप महत्वाचा टप्पा असतो आणि त्यासाठी ते पूर्ण त्यांची प्रॅक्टिस सुरू असते. त्यानंतर ती प्रॅक्टिस झाल्यानंतर ती त्या ज्या स्टेप्स आहेत त्याच्या त्या सगळ्या करून आता पण ते पार करत असतात. श्वेता, नक्कीच प्राची, आपण बघितलं एक महिला कॅडेट जी आहे नेतृत्व करते आहे आणि सकाळी 6 वाजल्यापासून ही जी परेड आहे ती सुरू झाली आहे. या परेडची काही दृश्य आम्ही सध्या बघतो आहे आणि याचे अपडेट्स आणखी प्राची कुलकर्णी हिच्याकडनं आम्हाला घ्यायचे आहे. पण सलाम महाराष्ट्रमध्ये सध्या आपण इथे एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत.